सीता, खरं तर गुरुजींशी आता बोलल्यावर ते पुन्हा एकदा पक्क झालं की लग्न हे आजच व्हायला हवं. मला खरं तर हे अजिबात पटत नाहीये, पण प्रश्न आशूच्या आयुष्याचा आहे. आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. हा आणि सीता, परिस्थिती बघता गुरुजींचं म्हणणं आपल्याला ऐकावंच लागेल. अहो, मग उशीर कशाला करायचा? आशूसाठी योग्य वधू या मंडपातच आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? हा, म्हणजे अगदी योग्य म्हणणार नाही मी, पण दुसरा कुठला पर्यायच नाहीये आपल्यासमोर. आपल्याला आशूला तयार करावं लागेल. तो तयार झाला ना तर मग माझी काही हरकत नाही. हा, मलाही असंच वाटतंय. बरं झालं तुम्ही सुद्धा तयार झालात. मी आत्ता जाऊन आशूशी बोलते. नाही सीता, तू नको जाऊस, मी बोलतो आशूशी. चालेल. सीता इतक्या चटकन मान्य करेल असं वाटलं नव्हतं, पण जे झालं ते चांगल्यासाठी. आज सगळ्यांना मी एक गोष्ट बोलायला इथे बोलवलं. आज जे काही इथे घडलं ते खूपच दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे. आणि जे घडलंय त्यामध्ये कोणाचीही चूक नाहीये हे मात्र स्पष्ट आहे. दिव्याचा शोध सुरूच आहे, पण दिव्या पळून गेली, कारण दिव्याला आशूशी लग्नच करायचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, दिव्या आता परत जरी आली तरी तिचं आशूशी लग्न होणार नाही. पण आशूचं लग्न मात्र आजच आणि याच मांडवात लागणार. एक मिनिट भाऊ, हे तुम्ही काय बोलताय? निदान तुम्ही तरी, म्हणजे तुम्ही सगळे प्लीज, आज मला एक मुलगी सोडून गेली आहे आणि तुमची अशी अपेक्षा मी इथे या मांडवात परत लग्न करायचं? काका तू तरी. हो हो, मी बोलतो. हो, आशू बरोबर बोलतोय, पण त्याच्या मनाचाही विचार करायला हवा. लक्ष्मण, मी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय. आशूचं जर आज लग्न लागलं नाही तर ते पुढे कधीच होणार नाही. एक मिनिट, म्हणजे आज झालं नाही आणि म्हणजे काय काय बोलताय तुम्ही? अरे, तुझ्या पत्रिकेत दोष आहे आणि गुरुजींनी सांगितलं होतं की या 2 महिन्यात जर तुझं लग्न लागलं नाही तर पुन्हा तुझं कधीच लग्न होणार नाही. आणि ते 2 महिने आज संपतात. आणि म्हणून तर आम्ही इतक्या लवकर तुझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे असं काही घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती. मला तुझं वाया गेलेलं आयुष्य नाही बघायचं. तुला कदाचित आज माझं म्हणणं पटत नसेल, कदाचित ही अंधश्रद्धा तुला वाटत असेल, पण हे बघ, आज जर तुझं लग्न झालं नाही आणि पुढे गुरुजी म्हणतात तसं जर घडलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तुझ्यासमोर हात सोडतो भाऊ. शेवटचं माझं आहे, प्लीज, मी म्हणतोय म्हणून लग्न कर. भाऊ बघा, हे जे काही एवढं सगळं झालंय ना, त्याने माझा कॉन्फिडन्स गेलाय. मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि तिने माझा विश्वासघात केलाय. जर परत माझ्याबरोबर असं झालं तर मी संपेन.
आशु अरे असं काही होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. माझ्यावर विश्वास ठेव. भाऊ मी कसं करणार? मी हे बघा आशु, तू स्वतः एका मुलीला निवडून आम्हाला तिच्यावर विश्वास ठेवायला लावलास नाही. आता माझ्यावर विश्वास ठेव. आशुसाठी योग्य असणारी वधू लवकरच मंडपात येईल. चला गुरुजी, तयारी सुरू करा. चला. चला अंतरपाठ धरायला या. नवऱ्या मुलीला बोलवा. ए चा घेऊन ये. शिवा हे काय चाललंय? अगं सीता, असं काय करतेस? आपल्या आशूसाठी योग्य असलेली मुलगी शिवा. अगं मी बोललो नाही का तुला? ये शिवा ये. अहो भाऊ पण ती ऐक आशू, हे बघ मला माहितीये तू आणि शिवा चांगले मित्र आहात. तुम्ही दोघेही एकमेकांना चांगलं समजून घेता. ती नेहमी तुझ्या मागे उभी असते. आशू, आज सुद्धा जेव्हा तिच्या सगळी परिस्थिती लक्षात आली तेव्हा ती लग्नाला तयार झाली. सीता ऐक ना, तुझ्या मनात शिवाबद्दल जो काय राग आहे ना तो थोड्या वेळ बाजूला ठेव. विचार कर, ती आपल्यासाठी या लग्नाला तयार झाली. तुम्ही हिच्याविषयी बोलत होतात? हो, हे मला मान्य नाही. सीता ऐक, सीता, अगं आपण दोघांनी घेतलेला निर्णय का बदलतेस तू?
कुठला निर्णय मी बदलतेय? अगं तूच तर म्हणालीस ना, मुलगी या मांडवातच आहे, आपण तिला ओळखतो. मला ही मुलगी अपेक्षित नव्हती हो. म्हणजे अगं त्या क्षणी शिवाच तिथे होती आणि मी शिवाबद्दलच बोलत होतो. नाही, तिथे प्रिया होती. नाही अगं असं काय करतेस? मी शिवाबद्दलच बोलवतो आणि शिवाच आपल्या आशूसाठी योग्य मुलगी आहे. आपल्या घरी सून म्हणून प्रिया येऊ शकते, कोणी गुंड नाही. आणि या निर्णयात तुम्ही माझी साथ द्याल अशी अपेक्षा नाही का करू शकत मी? सीता, पण तू शिवाचा एकदा का नाही विचार करत? 100 वेळा विचार केला ना तरी माझ्या निर्णयात बदल होणार नाही. मला सांग शिवा, अगं राम भाऊनी एवढा मोठा निर्णय कसा काय घेतला? हे बघा, हा निर्णय जरी घेतला असला तरी हे सगळं मागच्या गैरसमजामुळे झालेलं आहे. कसला गैरसमज? कोणाचा गैरसमज? सगळ्यांचाच ग. ह्यातनं नक्कीच कोणा ना कोणाची तरी चूक आहेच. कुणाची चूक, कसला गैरसमज, काय ते सांग ना बाळा नीट. पत्रिकेचा. काय? म्हणजे आशूकडे जी पत्रिका गेली ती तुझी होती? पण असं कसं शक्य आहे? तुझी पत्रिका त्यांच्याकडे कशी गेली? मला नाही माहिती, पण हेच खरं आहे. वंदे, अगं इतकी मोठी चूक झाली आणि तू त्यांना हो म्हणालीस? सीता, तू त्या प्रियाला हो कशी म्हणू शकतेस? आणि ती प्रिया आपल्या घरची सून कशी होऊ शकते? का होऊ शकत नाही? काय वाईट आहे त्या मुलीमध्ये? आणि मुख्य म्हणजे इतक्या वर्षांची ओळख आहे आपली. सीता, ओळख असणं आणि माणसाला ओळखणं या दोन गोष्टीत फरक आहे. आणि यात गल्लत झाली ना तर मोठे मोठे निर्णय चुकू शकतात. मग तुम्ही असे कितीसे ओळखता शिवाला? वडील गेल्यानंतर घराला सावरणारी शिवा, तिला मी ओळखतो. वडिलांच्या इच्छेखातर आपल्या बहिणीचं लग्न चांगल्या स्थळी लागावं म्हणून धडपडणारी शिवा, तिला मी ओळखतो. तुझ्या शब्दाचा मान राखून तिच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नात कुठेही आजूबाजूला न फिरकणारी शिवा, तिला मी ओळखतो. आणखीन काय काय आणि किती किती सांगू तुला? मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. तिच्यात संस्कार नाही, तिला मुलीसारखं राहता सुद्धा येत नाही. सून होण्याचा एकही गुण तिच्यात नाही. मी कशी हो एवढ्या मोठ्या घरची सून? पण भाऊनी जेव्हा मला आशूच्या परिस्थितीबद्दल सांगितलं तेव्हा मला नाही कळलं मी काय करायचं. मी होकार देऊन टाकला. पण आजचे मला खरंच नाही कळत मी काय करायला पाहिजे. मला वाटतं की मी नको करायला हे लग्न. आशूची आई कधीच मला पसंत नाही करणार. शिवानी, ते सगळं जाऊ दे. तू मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? तुला आशू आवडतो? सीता, सून व्हायला गुण नाही, व्यक्ती चांगली असावी लागते. आणि शिवाय एक चांगली मुलगी आहे. अशी मुलगी आपल्याला शोधूनही सापडणार नाही. वागणं, बोलणं, चालणं हे सगळं सहवासात शिकता येतं. पण माणुसकी जन्मताच असते आणि ती शिवामध्ये आहे. ती मुलगी नेहमी आपल्या आशूसाठी उभी राहिली आहे. ती मुलगी जर नसती ना तर आपला आशू आपल्या कंपनीची जबाबदारी घेऊच शकला नसता. शिवानी, अगं बोल ना, काय विचारते मी? तुला आशू आवडतो का? असं कसं सांगायचं अगं? तो चांगला मित्र आहे माझा. हे बघ शिवानी, हा तुझ्या आयुष्याचा सुद्धा प्रश्न आहे ना. चांगला मित्र असणं आणि नवरा असणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुला काय वाटतं हे सुद्धा महत्वाचं आहे.
म्हणते अगं भाऊनी तिला समज सांगितलंय म्हणूनच ती तयार झाली आहे का नाही? नाही बघ, शेवटी आयुष्य तिचं आहे ग. आणि मला तर असं वाटते का शिवाला आशू आवडतोय. काय शिवा, आवडतोय नव तुला आशू? अगं सांग की मनातलं. सीता, तुला सांगतो, शिवा बाहेरून खूप वेगळी मुलगी आहे, पण आतून अगदी हळव्या स्वभावाची आहे. हो, गेली कित्येक वर्ष मी हे स्वप्न रंगवत आली आहे की आपल्या घरी लक्ष्मी सारखी सून येईल. सीता, आपल्या आशूच्या नशिबात लक्ष्मी नाही तर दुर्गा आहे. आशुतोषची बायको ही लक्ष्मीचं रूप नसून दुर्गेचं रूप असणार आहे. आणि ती दुर्गा शिवा आहे. वंदे, मी म्हणलं होतं का नाही तुला का शिवाला आशू आवडतोय म्हणून? अगं त्याच्या बिगर तयार झाली बाई ती. काय शिवा? अगं मग हे आधी का नाही सांगितलंस तू? या बघ, बहिणीसाठी गप बसली असणार ती, होय का नाही? अगं आता स्वतःचा विचार कर की जरा तरी. आता तरी बोल्यावर उभी राहा. काय अगं आजी, मी त्या घरात कोणालाच नाही आवडत. असं कसं डिरेक्ट लग्न करायचं? हे बघ शिवानी, मी तुला एवढंच सांगेन, लग्न हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय असतो. तुझं लग्न तुझ्या आवडत्या व्यक्तीशी व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मी तुला विचारलं, तुला आशू आवडतो का? हे बघ, जर तुला खरंच आशू आवडत असेल ना, तर मग कोणाला काय वाटतं, कोण काय बोलतं यानं काही फरक पडत नाही. आमच्यासाठी ना तुझा निर्णय महत्वाचा आहे शिवानी. मी शेवटचं सांगतो, आपल्या आशूसाठी शिवाच सगळ्यात योग्य मुलगी आहे. आणि माझा हा निर्णय आता झालाय. माझा हा निर्णय तुला आणि आशूला मान्य करावा लागेल. शिवा, काय झाला तुझा निर्णय? शिवा, मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. हे बघ शिवा, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. शिवा, अगं भाऊ काय विचारत्यात, उत्तर दे की तेच नाही. शिवा, तुला जर हे लग्न करणं मान्य नसेल तर ही वरात मी परत घेऊन जाईल. मी तयार आहे. मी करेन आशूशी लग्न. प्रिया, गुरुजी, सगळी तयारी झाली, सुरू करूया. धूम तरारा धूम
आशू, भाऊ, मला यात झिरो इंटरेस्ट आहे. फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी हे करतोय.